याला याला खराब घासून पाहिजे टीव्हीला जाहिरात गेलो ना यूट्यूब। ताई नमस्कार। हा नमस्कार। आज पिंपरी पेंढार गावामध्ये खंडेरायाची कथा आहे, त्यानिमित्त तुम्ही भाकरी करायला आलात, तर किती महिला आहेत आपल्याकडे भाकरी करण्यासाठी? 35 महिला। चुली किती लावलेल्या आहेत आता सध्या? 20 लावल्यात। किती माणसांचं जेवण आहे? 3000 लोकांच्या भाकरी करणार आहे तुम्ही? चालेल। आणि त्याच्या भाकरी बरोबर काय? आमटी, आणेची आमटी। ओके चालेल। आणि कुठून आलात तुम्ही सर्वजण? राजुरी गुंजाळवाडी। चालेल चालेल। नमस्कार। तुमचं नाव? पण कच्ची नाही राहिली दादा, ह्या ज्या भाकरी आहेत त्या कुठून आलेल्या आहेत? या कुलस्वामी खंडेराया यात्रा महोत्सव 2024च्या कार्यक्रमात या कार्यक्रम ऐकण्यासाठी जे भाविक भक्त आलेले आहेत, या सर्व भाविक भक्तांमध्ये सर्व महिलांनी प्रत्येकी 5-5 भाकरी आणलेल्या आहेत। किती भाकरी आणल्यात? प्रत्येक महिलेने 5-5 भाकरी आणलेल्या आहेत भाविक भक्तांना बोलण्यासाठी। आणि या खंडेरायाचा प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकांनी आपला मोलाचा वाटा थोडा प्रसाद हा प्रत्येक गावकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि ते नियोजन पूर्ववत जाईल अशी आशा आहे। नमस्कार। आज आपल्या गावामध्ये खंडेरायाची कथा आहे, तर कथेनिमित्त आज जेवण ठेवलेलं, तर काय सांगाल तुम्ही? आज कुलस्वामी खंडेराया कथा महोत्सव 2024 या कार्यक्रमाच्या निमित्ताने
शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार या संस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्यामार्फत कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व लोकांसाठी अंदाजे 3000 लोकांचं जेवण बनवलेलं आहे आणि ह्या जेवणामध्ये सगळ्यांना आवडणारी आण्याची आमटी आणि भाकर या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. पिंपरी पेंढारमधील सर्व महिलांनी घरनं भाकरी त्या प्रसादासाठी तयार करून आणलेलं आहे. महिलांचा भरपूर असा प्रतिसाद या आजच्या अन्नप्रसादासाठी. रामकृष्ण हरी. आज आपल्या इथे जेवणाचा खूप मोठा प्रोग्राम आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल? हा आमच्या पिंपरी पेंढार गावात शिष्टाई करण्यासाठी आणि विशेषत्वाने शिष्टाई करण्यासाठी पाठवत असताना त्याला सांगितलं, हे बघ काही जरी नाही झालं तर चालेल, इंद्र आहे ना, इंद्र आपल्या बाजूला आला पाहिजे. अजानता महिमांत भेदं मया प्रमादा प्रणयेन वयति परी ऐशिया तुते स्वामी यावर आहे बोलतात. काहीच नेनोजी आम्ही मनोनी सोयरे संबंध धर्मी राहत तुझशी सोयऱ्यासारखं वागवली देवा. काय केलं? ये कौरवाची घरा शिष्टाई धाडीला एवढा बोल पसंत आहे. कुंभकर्णाला युद्धासाठी उठवलं. उठला कुंभकर्ण, थोड्या वेळात सांगतो उठला आणि रणांगणात आला युद्धासाठी. प्रभू श्री रामचंद्रजी पुढे वाडा इकडनं कशी उड्या मारत होते. नेमका एका वानराला पकडलं. आता तो कुंभकर्णाचा हात होता, असा पकडला, असं दाबला, जसा दाबला तसा त्या वानराच्या अंगातून सुगंध सुटला. कुंभकर्णाने हात असा ढिला केला. एवढा सुगंध सांग तुझं नाव काय? म्हणजे सुगंध आला ना, गंध आला ना तुम्हाला? हा, मग माझं नाव गंधमाला. काय नाव? गंधमाला. अरे मला मारा वाटत नाही रे तुला. नका मारू. 16 वाटत नाही रे. नका सोडून देतो मला तुला. फक्त एक मला तर खूप आवडला. तुझा सुगंध आवडला. तुझा जीव एवढा काय माझ्या मुठीमध्ये एवढाच बसला तू. तर तुझा सुगंधच एवढा सुंदर आहे, मला तुला मारावंच वाटत नाही. फक्त तू एक कर, फक्त एकदा एवढं पण मी रावणाचा आहे. एकदा पण मी रावणाचा आहे, सोडून देतो. हो कुंभकर्ण महाराज, कोणाला सांगताय? अरे कुणाला सांगताय? एकदा फक्त तू रावणाचा म्हण, मी तुला जीवन दान देतोय. तो म्हटला, मी रावणाचा म्हणून जगल्यापेक्षा रामाचा म्हणून मला मरण आलं तरी भेटत. मरण करतो रावणाचा म्हणून जगणार नाही. कुंभकर्णाने अशी मूर्त बांधली, चिरकांड्या उडवल्या माझ्या रक्ताच्या. सगळीकडे सुगंध सुटलाय. रामाचा म्हणून गेला, रावणाचा म्हणून जगला नाही.
आम्ही तर आमच्या धर्माला कधी 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 विसरू सांगताच येत नाही. थोडं संकट आलं, थोडं दारिद्र्य आलं तरी लोक धर्म बदलायला चालले. परधर्म भयावह. एक सांगू तुम्हाला, दुसऱ्याचा धर्म हा घातक आहे. आपला धर्म कितीही कसाही जरी असला तर तो आपला आहे. आपली आई ही आपली आहे. आपली आई ही आपली आहे. जिजेचे नवे स्नेह पुरे केले. आपली पत्नी ही आपली आहे. दुसरी किती रम्य उडी बनवता, रम्यपेक्षाही सुंदर असू द्या, त्याचा उपयोग नाही. आपली कशी असू द्या ती आपली आहे. एक निष्ठतेच्या बाबतीत ज्ञानोबा आहे. तुम्ही म्हणता अरे राजा इंद्रा तुझ्या भरोशावर खंडेराय उड्या मारतो, आमच्या बाजूला ये. हा, तू जर आमच्या बाजूला आला ना मग तुला कॅबिनेट पण मिळेल. कॅबिनेट मिळेल मंत्रिपद. एवढंच नाही, जे भांडणं चालू नशीब पुढच्या महिना आपलं. एक शेवट पळत गेला, लग्नच दिलं त्याला, तांटीची खाली पडला. दुःख झालं होतं, आजारी होतो. जसं पडला ना उत्तरला त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला, पुन्हा दुर्गंध, पुन्हा अरे मला जाऊ द्या रे आतमध्ये. पुन्हा उठलो माझा चांगला निघाला जरा. अरे मैं तो दर्शन कहो राशी हूं. परमात्म्याच्या दर्शनासारखं सत्य सुगंध सुख कुठे आहे? परमंगला उत्तमश्वर हळूहळू जातोय. स्वामी खंडेरायाच्या मागे जात आहे. स्वामी खंडेराय जात आहे. सर्व लोक नमस्कार करताय. थोडं पळत पळत जाणार. खंडेरायाकडे पाहतोय. नका देवा, नका येऊ नका देवा, माझ्या देवा हात नका लावू देवा, नका देता देवा, मला पुष्ट झाला देवा. हात नका लावतो, मागे मागे सरतो. स्वामी खंडेराय पुढे जात आहे. हात लावतात त्याला. अरे पुढे काय झालं रे? त्याची घोंगडी बाजूला पाहतात खंडेराय. पाहत आहे, अरे कुठे काय झालं? तो थांबलेला आहे. खंडेराय पुढे जातात, त्याची घोंगडी काढून घेतात आणि पुढे स्वामी खंडेराय निघून येतात. घोंगडी टाकून दिली. त्यांनी पाहिलं खंडेरायाचा स्पर्श झाला, त्याच्या सर्व जखमा दुरुस्त झाला, त्याचा रक्त आणि बंद झाला येण्याचा, त्याचा दुर्गंध संपला. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. परत निघाला. खंडेराया माणसा करता बाबाई रूपा परत 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 निघतोय खंडेराय. खंडेरायाचं पुन्हा दूर करून गेले आणि तो परत झालाय. देवा सलानंद असे एकंदर 75 भक्तांचं दुःख स्वामी खंडेराय
हजारो भक्तांचं कुलस्वामी खंडरायांनी दुःख दूर केलं, पण माझ्या ग्रंथामध्ये 75 भक्तांचं चिंतन ओव्यांचं आणि श्लोकाचं आणि पुराव्याचं आहे. आज की कथा इस स्थळ पर विश्राम लेती है. जेवढा वेळ मला वाढवायला सांगितला तेवढा वेळ आता संपला. सर्वांच्या वतीने वेळ वाढवल्यामुळे दिला. आणि आपण जसं आपल्या घरचा विवाह करतोय, मांडव डहाळे, देवकुंडी स्थापन, रुखवत, बेजी, त्यानंतर हळद लावणे, दिलीपानात बाजूला थोडे, अशा पद्धतीने उद्याचा विवाह आहे. उद्या रुखवत पण आहे बरं का. आता मी एक तुम्हाला विचारेन, महिलांना खाली बसा, खाली. उगाच रागावण्याचा आवाज लागतो कधी कधी. उद्या महिलांनी रुखवत घेऊन यायचे. चला, कुरवड्या कोण घेऊन येईल त्याने हात वर करा. बघू द्या कुरवड्या. हा, जास्त नाही, मला 2च स्त्रिया पाहिजे, 2च. हा, एक पुढची आणि या 2 स्त्रियांनी कुरवड्या घेऊन यायच्या. चला खाली करा हात. आता तुम्ही डबल हात वर नका करू. पापड्या कोण घेऊन येईल? पापड्या 2-3, ठीक आहे. त्यानंतर तुळस कोण घेऊन येईल? एकच पाहिजे, ठीक आहे. वाचणारा वृद्ध कुष्ठरोगी तो व्यक्ती निघाला. लोकांच्या जवळ जाऊन बसला खाली. तरी लोक नाक दाबायचे त्याच्याजवळ. एवढा दुर्गंध आहे. पुन्हा म्हटला लोकांनाही त्रास होऊ नये. लोक त्याच्याजवळून जात असताना सुद्धा नाक दाबूनच जायचे. मनामध्ये साशंक आहे, मी रोगी आहे, मी आजारी आहे, मला दुर्गंध येतोय. खरंच खंडेराय मला जवळ कळेल का? ज्या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायांचा मुक्काम होता त्या ठिकाणी मला कुलस्वामी खंडेराय येईल का? पण माझा कुलस्वामी खंडेराय तर अंतरी आली आहे. न सांगता तुम्हाकडून येते अंतर. विश्वंभर परिहारच मला गेले. आणि तुम्ही कुलस्वामी खंडेराय जवळ जात असताना हात ठेवला डोक्यावर. हात ठेवला मस्तकी उजवा. प्रसाद देऊन केले सुखी आणि सहज निघून गेले खंडेराय. ती वाकलेली होती. हळूहळू 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 ती सरळ झाली. ती स्वरूप सुंदर झाली. नाचायला लागली, गोल गोल फिरायला लागली. तिला एवढा आनंद आला, एवढा आनंद आला, एवढा आनंद आला. परत परत आली. कुलस्वामी खंडेरायाकडे आली. तिचं संपूर्ण शरीर सरळ झालं. सुखी. आता तिला बसायला एक सिंहासन दे, इकडे खुर्ची.
खंडराय धाक दिशी खाली पडती लय उशिरा पडते पुन्हा उठली पुन्हा चालायला लागली कुलस्वामी खंडराय आले मला खूप भूक लागली जेवायला देतीस ना मला स्वप्नात बरं का उचलेल ना माझा शिष्य गोदावरी तिकडे निघून जा राजाचे वाटतं तुला का उचल मी उचलतो मग उचल की काय नाही उचल एक पत्रवडी उचलली नेऊन टाकली दुसरी तयार दुसरी उचलली नेऊन टाकली तिसरी तयार अरे वाकरचा काही फेकू नको तिसरी उचलली नेऊन टाकली चौथी तयार पाचवी उचलली 10वी उचलली 11वी 15वी 16वी तयार 20वी पत्रवडी उचलली फार घामाने गदगद झाला बराचसा घाम पुसतोय कसा तरी पुन्हा उचतोय उचलतोय 51वी पत्रिका अख्खी उचलली पत्रवडी अख्खी आणि मग साष्टांग लोटांना हात पुढे पाय मागे अरे देवाला लोटांना घालायचं ते अन्न ना शिंदे साईजर रावजी गोरडे तबला विलासजी पिंपळकर रॅप्टोमॅन रोशनजी सावरकर आणि सत्कार करण्यासाठी मधुशेठ वेटेकर आपण महाराजांना सत्कार करायचा महाराजांचा हॅलो हे नंदला सर्वांनी उभं राहा आरतीची वेळ झालेली आहे सर्वांनी उभं राहा या ठिकाणी धन्यवाद महाराज अतिशय सुंदर पहा एक मिनिट पुन्हा देतोय आमच्या संस्थेने एक गीतेवर ग्रंथ लिहिला आदरणीय साहेब चव्हाण CA डॉक्टर बऱ्याच लोकांना संस्कृत मधील गीता कळत नाही त्यामुळे नाही मिळत 5 घ्या नाही मिळत 3 घ्या नाही मिळत 1 घ्या फक्त कन्या हिचं वय किती आहे 1 किंवा 2 वर्षाच्या आतील कन्या नसा कारण तिला काही कळत नाही सुगंध स्वार
दासपादाचे शरण सहस्राने पुरुषाय सहस्र कोटी युगधारिणे नमः जय देवा जय देवा जय खंडेराया जय देवा जय देवा जय खंडेराया आरती करतो भक्तलाल गुरुवाया आरती करतो भक्तलाल गुरुवाया जय देवा जय देवा जय खंडेराया जय देवा जय देवा त्या रिकामी पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा असणारा एक मावळा रिकामी पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रिकाम्या पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मावळा भावी समाजाचा पालखी निघाली महाराजांची पालखी येणाऱ्या मंडळीला सूचना आहे रस्त्यावर जे आपण प्रथमचा पंगत बसवली आजच पहिल्यांदा प्रथमता त्यांचं जेवण झाल्यानंतर त्या महिला गोष्टी आणि नंतर या मंडपातल्या महिला गोष्टी या सूचनेकडे सर्व महिला बघून लक्ष द्यायचे रस्त्यावरच्या महिला उठल्यानंतरच या ठिकाणच्या महिलांनी उठायचे
सदा हरी लक्ष्मी माता संकटहरणारी मंदिर शांत बाबा वसे सर्वकारी सागर नाम तेरे सवार। या ठिकाणी सर्व राष्ट्रपतींना त्यावेळी धन्यवाद। अतिशय छान काम या ठिकाणी आज झालेलं आहे। आपण 2 एक्स्ट्रा पंक्ती रस्त्यावर घेतलेल्या आहेत, जेणेकरून एकाच वेळेस सर्व महिलांना आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि तो आपला सफल झालेला आहे। फक्त 2 मिनिटं वाट बघायची। रस्त्यावरची पंगत झाली का आपण सर्वांनी एकत्र स्लो घेऊन जेवायला बसायचंय। या ठिकाणची काही मंडळी आहेत त्यांनी सहकार्य करायचे। अगदी 2 मिनिटांमध्ये पंगत वाढण्याचं काम पूर्ण होते। वाढपी मंडळींना पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद। कामा करा, 2 मिनिटं थांबा, पंगत पूर्ण होते। हात करू नका, अजिबात हात करू नका। 2 मिनिटात पंगत वाढवली। आपल्याकडे वाढपी मंडळी असं आहे तर त्यांनी आणि एकशे 11 पंक्तीचे जे वाढपी मंडळी त्यांनी या ठिकाणी थांबायचे। धन्यवाद। वाढपीमध्ये जे रात्री आहे ती हालून वाढवायची। सर्व वाढलेल्या विनंती रस्त्यावर वाढवणारा हालून वाढायची आणि अन्य पद्धतीने काही उपलब्ध असून ते आम्ही खाली न टाकता कागदाच्या एका टोपल्यामध्ये ठेवायचे। आमटी कशी झाली हो? एकदम छान झाली ना? भाकर काय करायचंय, आपण ज्या रस्त्यावर पंक्ती बसवल्या त्या प्रथमता महिलांना उठतील आणि त्या उठल्यानंतर आपण 1 2 3 4 सर्वांनी महिला उठूया। थोडंसं सहकार्य करायचे। काही महिलांचं जेवण झालं असेल तरी आपण बसून राहायचे आणि काही महिला जेवण म्हातारी माणसं असेल आमटी भाकर कशी झाली ग? छान झाली। आवडली का तुला? आवडली। तुम्हाला ताई? खूप छान, अप्रतिम अप्रतिम। छान, पोटभर जेवा। आमटी कशी झाली? छान झाली। आवडली का तुम्हाला? तुला आवडली? तुम्हाला आवडली का आमटी? आवडली ना? काय म्हणता? नाही, आमटी कशी झाली? छान झाली ना? आमटी कशी झाली आज? आमटी आवडली का? छान झाली का? आमटी कशी झाली? आमटी कुंडली कोरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु। जर कमी पडत असेल तर आमची बातमी माझं मते लगेच जाऊ द्या, विचारून जाऊ द्या आणि वाढताना अर्धी भाकर वाढायची। मी वारंवार का सांगतो, आमटीच्या बाजूला फिरवायच्या। त्याचबरोबर काही भाताचे भात फिरवले, काही मंडळांच्या भात फिरवलेले चालेल। 4-5 दिवस या ठिकाणी घ्यायचं आहे।
वा